नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनल वरती। आज आपण शिकणार आहे वर्ग 10वीचा प्रॅक्टिस सेट 2.1। मित्रांनो लक्षात घ्या, 2.1 मध्ये आपण ह्याच्या पहिले जे शॉर्ट एक्झाम्पल होते ते मागच्या लेक्चर मध्ये घेतलेले आहे। त्या लेक्चर मध्ये आपण 2.1 हा सॉल्व्ह करणार आहे। तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितलं होतं, केला असेल तर ठीक आहे, नसेल केला तर बघून घ्या। आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट। पायथागोरसनं काय सांगितलं होतं आपल्याला की नैसर्गिक संख्या समूहामध्ये कोणत्याही तीन संख्या अशा घ्या की ज्या तीन संख्यातून मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज इतका असेल, असं आपल्याला पायथागोरसनं सांगितलं होतं। म्हणून आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण पायथागोरियन ट्रिपलेट जे आहे 3, 5 आणि 4 हे आपण बघितलं पण होतं, तरी सुद्धा बघू। तर बघा 3, 5 आणि 4 यामधले लार्जेस्ट नंबर जे आहे, कोणती लार्जेस्ट नंबर, तर 5 लार्जेस्ट नंबर आहे। म्हणून काय करायचं, 5 चा स्क्वेअर करून घ्यायचं। 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 25। मग 4 चा स्क्वेअर किती येईल, तर 4 चा स्क्वेअर येईल 16 आणि 3 चा स्क्वेअर येईल 9। मग बघा 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर। लहानाल्या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गाच्या बेरीज इतकी येते का हे आपल्याला चेक करायचे। मग काय करणार, तर 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर। 5 चा स्क्वेअर येईल 25, 4 चा वर्ग, 4 चा वर्ग येतो 16 आणि 3 चा वर्ग येईल 9। मग 25 बरोबर 16 अधिक 9 यांची बेरीज पण 25 येते। हे जर इक्वल येत असेल तर सांगायचं की 3, 5 आणि 4 हे काय आहे, तर पायथागोरसचं ट्रिपलेट आहे। इट इज पायथागोरियन ट्रिपलेट। ठीक आहे, त्याचबरोबर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण, तो आहे 4, 9 आणि 12। तर लक्षात घ्या 4, 9 आणि 12 जो क्वेश्चन दिलेला आहे यामध्ये मोठी संख्या आहे 12, म्हणून काय करणार, 12 चा स्क्वेअर करून घेणार। 12 चा स्क्वेअर येईल 144। त्यानंतर 9 चा स्क्वेअर येईल 81 आणि 4 चा स्क्वेअर येईल 16। तर बघा 12 चा स्क्वेअर आपण काय करणार, मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजेच 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर। सर्वात मोठी संख्या 12 आहे म्हणून या 12चा वर्ग केला आणि तो इथं लिहिला। पुन्हा या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला इथं करायची। मग 12चा वर्ग, 12 चा स्क्वेअर 144 इक्वल 9 चा स्क्वेअर 81 आणि 4 चा स्क्वेअर येईल 16। मग 144 इज इक्वल, आता 8 आणि 6 काय होईल, सॉरी 1 आणि 6 काय होईल 7 आणि 8 आणि 1 काय होईल तर 9। म्हणजेच 144 इज नॉट इक्वल 97। मोठ्या एका संख्येचा वर्ग हा त्या लहानाल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज इतका नाही, म्हणून हे पायथागोरसचं ट्रिपलेट नाही। सांगायचं 4, 9, 12 इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट, अशा प्रकारे लिहिले आहे। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 24, 70 आणि 74। तर बघा यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे, तर 74 आहे। कोणता आहे, 74। आता 74 चा स्क्वेअर करायचा। मी स्क्वेअर करण्याची सोपी पद्धत मी मागच्या व्हिडिओमध्ये पाठवली आहे, तुम्ही त्या शॉर्ट मध्ये बघू शकता। बघा 74 चा वर्ग कसा करायचा, तर 4 चा वर्ग करून घ्यायचा 16 आणि 7 चा करायचा 7 7 49। मग काय करणार, 7 चौक 28 आणि 28 दुने 56, हा 56 इथं लिहून घ्यायचा। म्हणजेच काय होईल, तर बघा 6 जशाल तसा या ठिकाणी येईल 7 आणि 9 आणि 5, 9 आणि 5 किती होईल, तर 14, हातच्याला 1 या ठिकाणी 4 आणि 1 5, म्हणजेच 74 चा वर्ग येईल आपला, 74 चा वर्ग येईल 54, 76। त्याचबरोबर बघा आता या लहानाल्या संख्येचा वर्ग करायचा, तशाच पद्धतीने करू शकतो तुम्ही। पुन्हा एकदा लक्षात घ्या, लक्षात आलं नसेल तर 70 चा
70चा स्क्वेअर जर करायचा इथं 0 0 ला यायचा, 7 7 चा 49, म्हणजे याचा येईल 70चा स्क्वेअर येईल 4900 आणि राहिला 24चा पण स्क्वेअर करता येतो तुम्हाला. 4चा वर्ग 16, 2 2 जा 4, 2 4 जा 8 आणि 8 2 जा 16. या ठिकाणी लिहायचं 16, 6 7 आणि 5 576. बघा तर 24चा स्क्वेअर काय येईल 576. मग आता काय करणार, मोठी संख्या जी आहे कोणती आहे 74चा स्क्वेअर इज इक्वल टू 70चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर. आता बघा याचा स्क्वेअर काय आलेला आपल्याकडं 5476 इक्वल 70चा 49 4900 प्लस 24चा स्क्वेअर आलेला आहे 576. मग आता लक्षात घ्या हे इक्वल येईल का, जर इक्वल येत असेल तरच ते पायथागोरस ट्रिपलेट असेल. 0 आणि 6 येईल 6, 0 आणि 7 प्लस केला तर 7 येईल, 5 आणि 9 या ठिकाणी 14 होईल, कॅरी 1 आणि या ठिकाणी 1 आणि 4, आन्सर येईल 5. म्हणजेच 5476 इज इक्वल 5476. मग हे काय असणार आहे तर 24, 70 आणि 74 इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. याला आपण पायथागोरसचं ट्रिपलेट म्हणू शकतो. मित्रांनो या व्हिडिओचा आपण 4 क्वेश्चन घेतलेले आहे. तर बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही काय करा सॉल्व्ह करून कमेंटमध्ये आन्सर कळवा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, त्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा काय दिलेला आहे क्वेश्चन इन फिगर. बघा काय सांगितलेलं आहे इन फिगर MNP 90 डिग्री, हा कोण 90 अंश दिलाय. सिगमेंट NQ दिलेला आहे परपेंडिक्युलर टू MP वर परपेंडिक्युलर NQ टाकलेला आहे. MQ ची व्हॅल्यू आपल्याकडे 9 दिली, आपल्याला किती दिली 9 दिली. MQ ची व्हॅल्यू 9 दिली आणि QP ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 आणि आपल्याला विचारला आहे NQ. काय विचारलाय NQ विचारलं. तर मग लक्षात घ्या त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर बघा MQ 9 आणि QP 4. ठीक आहे. मग बघा आपण लिहू शकतो गिवन मध्ये लिहायचे आपल्याला की इन ट्रायंगल MNP अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री. अजून सांगू शकतो आपण NQ इज परपेंडिक्युलर टू segment NQ is perpendicular to segment MP. NQ हा MP वर काय केला लंब टाकला. आणि अजून काय दिलेलं आहे ते आपण लिहू शकतो MQ इज इक्वल टू 9 आणि QP इज इक्वल टू 4. तर मग आता लक्षात घ्या आपल्याला आन्सर काढायचे, सोल्युशन म्हणून लिहायचं आणि सांगायचं की NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. आता बघा सर हे कुठून घेतलं म्हणसाल तुम्ही, तर मित्रांनो लक्षात घ्या, अरे बाबांनो लक्षात घ्या, हा आपण जिओमेट्रिक मीन एक थेरम बघितलं होतं जिओमेट्रिक मीन. त्या प्रमेयातून हे आणलं, कुठून घरून आणलं का तर नाही. लक्षात ठेवा जिओमेट्रिक मीन थेरम सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेला आहे. लक्षात जर आलं नाही तर ते जिओमेट्रिक मीन थेरम आपण लक्षात ठेवायचं. मग NQ स्क्वेअर इज इक्वल टू, आता MQ ची व्हॅल्यू काय आपल्याकडं तर ती आहे 9, म्हणून काय करायचं याला 9 या ठिकाणी लिहायचं. आता QP ची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे 4, ती सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घ्यायची. मग हा स्क्वेअर आहे तो अपोजिट बरोबरच्या दुसऱ्या बाजूला
अपोजिट साईडला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते स्क्वेअर रूट होईल पूर्ण संख्या. म्हणून काय करायचं 9 इंटू 4. आता मला सांगा, तर बघा एन क्यू इज इक्वल टू 9चं स्क्वेअर रूट निघाल 3 इंटू 4चं स्क्वेअर रूट निघाल 2. म्हणजेच एन क्यू इज इक्वल टू काय येईल, तर एन क्यू 3 2 जा 6 होईल. काय होईल, 3 2 जा 6. अशा प्रकारे एन क्यू ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे, काय आलं एन क्यू, तर 6. मग बघा मित्रांनो, हा जिओमेट्रिक मेन हा थेरम तुमच्या जर परफेक्ट लक्षात असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायला खूप सोपा जातो. असाच आता पुढचा व्हिडिओ बघू, त्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट काढून. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण जे दिलेलं आहे त्याची एकदा व्यवस्थित माहिती करून घेऊ. बघा काय सांगितलेलं आहे इन फिगर, पी क्यू आर, क्यू पी आर 90 डिग्री दिलेला आहे. हा अँगल 90 डिग्रीचा दिलेला आहे. हा 90 डिग्री दिलेला आहे. मग लक्षात घ्या, हा जर 90 डिग्रीचा असेल, हा जर 90 डिग्रीचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सिगमेंट पीएम हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कशावर ड्रॉ केला परपेंडिक्युलर, तर तो परपेंडिक्युलर ड्रॉ केला क्यूआर वरून. कशावरती, क्यूआर वरून. आणि म्हणून क्यू एम आर हे एका रेषेत तिन्ही बिंदू कॉलिनियर पॉईंट आहे. आता एमपी ची व्हॅल्यू आपल्याकडे 10 दिलेली आहे, क्यूएम आपल्याला 8 दिलेला आहे. आपल्याला एम क्यूआर ची व्हॅल्यू काढायची. काढायचं कोण, क्यूआर काढायचा. ठीक आहे, तर मग लक्षात घ्या, आपण हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण या ठिकाणी बघू. बघा मग गिवन मध्ये लिहिणार, गिवन डाटा मध्ये लिहायचं अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 90 डिग्री. सांगायचं सिगमेंट पीएम इज परपेंडिक्युलर सिगमेंट क्यू आर. त्यानंतर सांगणार तुम्ही क्यू एम आणि आर हे एकाच रेषेत आहे. पीएम ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून पीएम लिहून टाकायचा 10. क्यूएम दिलेला आहे, क्यूएम लिहिणार 8 आणि फाइंड करायचं आहे आपल्याला क्यूआर, म्हणून या ठिकाणी क्यूआर लिहून घ्यायचं. बघा सोल्युशन म्हणून लिहिणार आणि काय करायचं, तर बघा सोल्युशन म्हणून लिहायचं आणि सोल्युशन मध्ये काय करायचं की लिहायचं पीएम चा वर्ग. बघा पीएम चा वर्ग इज इक्वल टू क्यूएम इंटू एम आर. क्यूएम इंटू एम आर. आता एक कुठून घेतलं तर आपण सांगू शकतो जिओमेट्रिक मीन. कुठून घेतलं, जिओमेट्रिक मीन हा थेरम तुम्ही चांगल्या प्रकारे एकदा बघून घ्या, कारण त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. मग आता लक्षात ठेवा, बघा जिओमेट्रिक मीन मधून लिहिलं आपण. पीएम आहे का आपल्याकडे, हो आहे, तर काय आहे 10. 10चा स्क्वेअर करायचं. क्यूएम आहे 8 इंटू एम आर. आता काय करणार, याचा स्क्वेअर करायचा. काय येईल, तर 100. हा इथं कसा आहे मल्टिप्लाय, तो इकडे आल्यावर काय होईल डिवाइड, म्हणजेच इज इक्वल टू एम आर. याला जर समजा आपण काय केलं, या ठिकाणी 4 घेतले, या ठिकाणी 50 घेतले, तर या ठिकाणी काय येईल 12.5 इज इक्वल टू एम आर. मग याची व्हॅल्यू जर 12.5 येत असेल तर क्यूआर ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल, तर यस काढता येईल. काय येईल, तर क्यूआर इज इक्वल टू बघा क्यूआर बरोबर काय येईल क्यूएम अधिक एम आर. मग लक्षात घ्या याची एम आर ची व्हॅल्यू काय आलेली आहे 12.5. क्यूआर आपल्याला काढायचा आहे. क्यूआर इज इक्वल टू क्यूएम किती दिलेला आहे आपल्याला 8 दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी 8 प्लस 12.5 म्हणजेच क्यूआर इज इक्वल टू येईल आपला 20.5. अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्यूआर काढायचं. तर बघा या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढू शकता. चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. सी फिगर 2.19 फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. या दिलेल्या त्रिकोणातली माहिती घ्या आणि त्याचं उत्तर द्या. अबे बबड्यांनो बघा लक्षात घ्या, हा कोण दिलेला आहे 30 अंश. किती अंश दिला आहे 30 अंश. मग हा 30 अंश दिला आणि हा 90 अंशाचा दिलेला आहे. मग हा किती असेल बे, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 560 अंश असते का, नाही, तर किती असती 180. मग 30 60 आणि हा 30 60 आणि हा असेल 90, म्हणून एकूण 180 मापाचा हा त्रिकोण.
मग यामध्ये दिलेली माहिती आपण या ठिकाणी लिहायचं. गिवन अँगल इन ट्रायंगल PSR, angle P is equals to 30 degree, angle S is equals to 90 degree, segment SR is equals to 6. मग आता बघा, या त्रिकोणातल्या माहितीनुसार आपण काढला तर अँगल R येईल आपला 60 डिग्री. तर बघा, आपल्याला विचारलेला आहे, त्यांनी काय विचारलं की युझिंग द फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? फाइंड आरपी, आणि दुसरा दिलेला आहे पीएस, यांच्या किमती काढा. ठीक आहे. तर मग आपण काय करणार? इन ट्रायंगल PSR इज अ 30, 60 and 90 डिग्री 30, 60, 90चा त्रिकोण आहे. मग हा जर 30, 60, 90चा असेल तर आपल्याला माहितीये अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल काय असते? हाफ इंटू हायपोटेनियस. कोण आहे हायपोटेनियस? PR. मग 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड कोणती आहे? SR इज इक्वल टू 1/2 इंटू PR. मग लक्षात ठेवा, SR ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 इज इक्वल टू 1/2 इंटू PR. हा 2 इथं डिवाइड, इकडे आल्यावर तो होईल मल्टिप्लाय. 6 गुणिला 2 बरोबर PR येतो PR 1 जा PR, साइन दुने 12. किती होईल भाऊ? साइन दुने 12. म्हणून इथं लिहायचं 6 2 जा 12 इज इक्वल टू PR. लक्षात ठेवायचं, PR ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला काढायची, कोण काढायचा? PR म्हणजेच RP आपल्याला मिळाला. आता काढायचा PS. मग PS जर काढायचा असेल तर काय करणार आपण? याला थोडस साईडला घेतो जेणेकरून जागा पुरून आपल्याला. लक्षात घ्या बाबांनो आयांनो, काय सांगितलेलं आहे की 60च्या अपोजिटची साइड कोणती येईल? अपोजिट साइड 60 डिग्री अँगल काय आहे दिदी? तर ती आहे SP किंवा PS म्हणा तुम्हाला, मग जरा सोपं जाईल. PS म्हणजे SP PS काय येईल? PS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3/2 इंटू हायपोटेनियस म्हणजे कर्ण, मराठीत कर्ण म्हणतात. ठीक आहे. मग PS इज इक्वल टू आता अंडर रूट ऑफ 3/2 इंटू PR किती आला आपला? 12. म्हणून इथं लिहायचा PR. 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. म्हणजेच PS ची किंमत येईल 6/√3. अशा प्रकारे PS ची किंमत येते. मग PR येईल आपला 12 आणि PS येईल आपला 6/√3. तर बघा मित्रांनो, एकदम 30, 60, 90चा थेरम सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. हे जर समजलं नाही तर ते एकदा बघून घ्या आणि त्याची व्याख्या लक्षात ठेवा. लगेच हा क्वेश्चन तुमच्या लक्षात राहील. चला, फॉर फाइंडिंग AB अँड BC ऍक्टिव्हिटी दिलेली बघा. आता जर समजा AB आणि BC हे जर इक्वल असेल तर हा आपला अँगल असेल 45 आणि 90 डिग्री. हे सर्व तुम्हाला मी थेरम आणि प्रॉपर्टी ज्या दिलेल्या आहेत ते 1-2 व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित बघितले तर हे सर्व तुमच्या लक्षात येईल. मग बघा, 45 अंश कोणासमोरची बाजू आणि या पण 45 अंश कोणासमोरची बाजू म्हणजे सारखीच असते. कशी असते? सारखी असते. मग AB इज इक्वल टू BC हे आपल्याला गिवन दिलेलं आहे, म्हणून तुम्ही गिवन लिहू शकता किंवा अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री सुद्धा लिहू शकता. अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. AB इज इक्वल टू BC काय येईल? एक मिनिट, थोडस जागा मोठी करतो जरा. ठीक आहे. AB इज इक्वल टू BC दोघांचं पण माप काय येणार आहे? तर सेम येणार आहे. इथं लिहून घेऊ आपण 45 डिग्री. या ठिकाणी लिहायचं 1/√2
1/√2. मग या ठिकाणी पण तेच येईल 1/√2. तर आता लक्षात घ्या, या ठिकाणी पण तेच येईल 1/√2. आता बघा, या ठिकाणी √8 असेल तर याचे आपण फॅक्टर काय काढू शकतो, 4 × 2 आणि 4चं स्क्वेअर रूट काढू शकतो 2/√2. म्हणून हे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता बघा, आता काय होईल आपलं इक्वेशन कसं येईल, तर 1/√2 × 2/√2. √2 कॅन्सल होईल आणि 2 1 यांचं मल्टिप्लाय होईल, 2 1 जा 2, म्हणजेच आन्सर येईल आपलं 2. मग अशा प्रकारे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. अनेक वेळेस पेपरला विचारलेली ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून महत्वाचा प्रश्न आहे, समजून घ्या आणि लक्षात ठेवा. एकदम सोपा आहे, तेच तीनदा लिहायचे तरी तुम्हाला 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळून जातील. म्हणून या ठिकाणी हा क्वेश्चन या ठिकाणी संपला. बाकी राहिलेले जे 5 क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि बाकी जे क्वेश्चन राहिलेले 5 क्वेश्चन ते 5 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. नसतात ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाठवणार आहे. धन्यवाद.